जानोळी जैनापूर फाट्यावर भीषण अपघात झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मोठा अपघात झालेला आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये अपघात झालेला आहे। यामध्ये दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मोठा अपघात झालेला आहे। दोन्ही बाजूने वाहतूक विस्कळीत झालेली आहे। घटनास्थळी 108 रुग्णवाहिका दाखल झालेली आहे। नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे। टाटा हॅरियर कंपनीची ही चारचाकी आपल्याला दिसते। या ठिकाणी घटनास्थळी जखमीमध्ये दुचाकीवरील कोथली गावचे रहिवासी असल्याचे समजते। त्यांचेही नातेवाईक घटनास्थळी आलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मोठा अपघात झालेला आहे। अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता या वाहनामधील दोन्ही एअरबॅग्स ओपन झालेले आहेत। भीषण अपघात आहे। संपूर्ण गाडीचा समोरील भाग चक्काचूर झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हे दोन्ही एअरबॅग्स या ठिकाणी ओपन झालेले आहेत। अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती समजू शकले नाही, मात्र हा अपघात मोठा आहे। पोलीस देखील दाखल झालेले आहेत। अपघातानंतर ही दुचाकी जवळपास 50 ते 60 फुटापर्यंत उडून पडली आहे। तुम्ही पाहू शकताय या वाहनाची दुरावस्था, संपूर्ण गाडीचा चक्काचूर झालेला आहे। MH09BY 4493 असा गाडीचा क्रमांक आहे। या दुचाकीवरील काही जण जखमी असल्याचे इथे सांगण्यात येत आहे। घटनास्थळी नागरिकांनी माहिती दिलेली आहे। हा अपघात तुम्ही पाहू शकता जवळ 50 ते 60 फुटापर्यंत ही दुचाकी उडून पडलेली आहे। या दानोळी आणि जैनापूर फाट्यावर नेहमी मोठे अपघात होत आहेत। या ठिकाणी सिग्नल बसवणे गरजेचे आहे। रमलिंग मारण्यात आले तरीसुद्धा या ठिकाणी अपघात होतो आहेत। या ठिकाणी लाईट आजूबाजूला लाईटची सुविधा नसल्याने इथे अपघात होत आहेत। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पथकाने लक्ष देऊन या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या अपघातानंतर या ठिकाणी झालेली गर्दी ही टाटा हॅरियर सांगली जिल्ह्यातील गाडी आहे। तासगाव येथील असल्याचे समजते। आयडियल ॲग्री या ठिकाणी याच्यावरती लोगो आहे। टाटा हॅरियर ही चारचाकी वाहन आहे। आतापर्यंत या ठिकाणी अनेक भीषण अपघात झालेले आहेत। या ठिकाणी सिग्नलची नितांत गरज आहे। या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत, मात्र घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल झालेले आहे।